क्लोरोफिल ए असतील किंवा क्लोरोफिल बी असतील किंवा कॅरोटिनॉइड्स असतील. हे जे पिगमेंट आहेत हे कोणत्या रेंज मध्ये, कोणत्या स्पेक्ट्रम मध्ये, कोणत्या वेव्हलेंथच्या रेंज मध्ये किंवा कोणत्या स्पेक्ट्रम मध्ये, वेव्हलेंथची रेंज म्हणजेच काय आहे, स्पेक्ट्रम आहे, कोणत्या वेव्हलेंथच्या रेंज मध्ये, कोणत्या स्पेक्ट्रम मध्ये लाईट ऍब्सॉर्प्शन करतात त्याला म्हणतो आपण ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. हा जो ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आहे हा रेट ऑफ फोटोसिंथेसिस बरोबर जर आपण कंपेअर केला, रेट ऑफ फोटोसिंथेसिस बरोबर जर आपण कंपेअर केला, हा जो ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आहे हा रेट ऑफ फोटोसिंथेसिस बरोबर जर आपण कंपेअर केला तर आपल्याला मिळेल ऍक्शन स्पेक्ट्रम. काय मिळेल आपल्याला, ऍक्शन स्पेक्ट्रम. मग काल आपण लास्ट पॉइंट तोच बघितला होता, ऍक्शन स्पेक्ट्रम काय असतो. ऍक्शन स्पेक्ट्रम मध्ये बघितलं आपण रेंज आहे लाईटची सपोज 400, 500, 600, 700. ठीक आहे, ही रेंज आहे. या रेंज मध्ये ऍब्सॉर्प्शन सर्वात जास्त कोणत्या कोणत्या रेंज मध्ये दिसतं. ऍब्सॉर्प्शन दिसतं आपल्याला, इथनं स्टार्ट होतं ऍब्सॉर्प्शन. ठीक आहे, तुम्हाला जास्त दिसतं ब्ल्यू लाईट मध्ये. मग ऍब्सॉर्प्शन जे असतं ते स्लो डाऊन होतं आणि ऍब्सॉर्प्शन जे आहे ते तुम्हाला पुन्हा वाढताना दिसतं 650च्या पुढे. ठीक आहे, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन जे असेल ते वाढताना दिसेल. मग आता रेट ऑफ फोटोसिंथेसिस बरोबर जर कंपेअर केलं तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस सुद्धा कोणत्या रेंज मध्ये जास्त असेल, जिकडे लाईट जास्त ऍब्सॉर्ब होते त्याच रेंज मध्ये रेट ऑफ फोटोसिंथेसिस सुद्धा जास्त असेल. तर हा झाला काय, हा आपण ग्रीन लाईट मध्ये काढलेला हा आहे ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. ग्रीन लाईट मध्ये काढलेला आहे ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि हा आहे रेट ऑफ फोटोसिंथेसिस. ठीक आहे, रेट ऑफ फोटोसिंथेसिस मध्ये बघा जिथे ऍब्सॉर्प्शन जास्त आहे तिथे रेट ऑफ फोटोसिंथेसिस सुद्धा जास्त. रेट ऑफ फोटोसिंथेसिस सुद्धा काय जास्त आहे. यालाच म्हणतो आपण ऍक्शन स्पेक्ट्रम. यालाच काय म्हणतो आपण, ऍक्शन स्पेक्ट्रम. ठीक आहे, आता आपण डिस्कस करू मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस, फोटोसिंथेसिस होतं कसं याचं डिस्कशन करू. मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. 1931 मध्ये एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं कार्नोलियस व्हॅन नील. हे एक सायंटिस्ट होते, मायक्रोबायोलॉजिस्ट होते, व्हॅन नील म्हणून, कार्नोलियस व्हॅन नील. यांनी 1931 मध्ये काही बॅक्टेरियांचा अभ्यास केला. एनसीईआरटी चॅप्टर मध्ये नाव आहे फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट्स. चेक करू. ठीक आहे, नाव बघ, फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट्स, तिथे मिळेल. 1931 मध्ये कार्नोलियस व्हॅन नील जे होते यांनी पर्पल बॅक्टेरियांचा अभ्यास केला. पर्पल सल्फर बॅक्टेरिया, पर्पल सल्फर बॅक्टेरिया आणि ग्रीन सल्फर बॅक्टेरिया यांचा त्यांनी स्टडी केला. पर्पल बॅक्टेरिया आणि ग्रीन बॅक्टेरिया असे बॅक्टेरियांचे नाव आहे. या बॅक्टेरियांचा त्यांनी स्टडी केला आणि या बॅक्टेरियांचा ज्यावेळेस त्यांनी स्टडी केला तर त्यांनी ऑब्झर्व केलं की हे जे बॅक्टेरिया आहेत ना, पर्पल बॅक्टेरिया किंवा ग्रीन बॅक्टेरिया, हे बॅक्टेरिया H2S चा वापर करतात, हायड्रोजन सल्फाइडचा वापर करतात. हायड्रोजन सल्फाइड जो आहे त्या हायड्रोजन सल्फाइड चा यूज करतात ते आणि या हायड्रोजन सल्फाइड पासून ते एनर्जी घेतात. हायड्रोजन सल्फाइड पासून ते एनर्जी मिळवतात आणि H2S जो आहे यामधला जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन यूज करतात. ठीक आहे, हायड्रोजन यूज करतात आणि सल्फरला फ्री करतात. मग इथे रिॲक्शन त्यांनी सांगितली 12H2S प्लस 6CO2. ठीक आहे, आणि याचा यूज करून ते बनवतात C6H12O6. ठीक आहे, इथे ते बनवतात ग्लुकोज.
आता हे बॅक्टेरिया स्वतःचं फूड स्वतः बनवतात, लक्ष द्या. पर्पल बॅक्टेरिया, ग्रीन बॅक्टेरिया स्वतःचं फूड स्वतः बनवतात आणि केमिकल कंपाऊंडचा एनर्जी सोर्स म्हणून यूज करतात. मग यांना म्हणतो आपण केमो ऑटोट्रॉफिक बॅक्टेरिया. बॅक्टेरिया कोणते झाले हे? केमो ऑटोट्रॉफिक बॅक्टेरिया. केमो ऑटोट्रॉफिक बॅक्टेरियालाच आपण दुसरा शब्द काय वापरतो रे? केमो सिंथेटिक बॅक्टेरिया. केमोसिंथेसिस करतात है ना, केमोसिंथेसिस करतात म्हणून केमोसिंथेटिक बॅक्टेरिया होतं. हे जे पर्पल बॅक्टेरिया आहेत किंवा ग्रीन बॅक्टेरिया आहेत, H2S चा वापर करतात. H2S चा वापर करून त्या H2S पासून ते एनर्जी मिळवतात आणि हा H2S मधला हायड्रोजन जो आहे, या हायड्रोजनचं ते यूज करतात आणि CO2 चं रिडक्शन करतात. CO2 जो आहे यातल्या कार्बनचं रिडक्शन करतात आणि कार्बनचं रिडक्शन करून ग्लुकोज बनवतात. बघा 6 CO2 आहे, त्यापैकी 6 जे कार्बन आहे ते इथे दाखवले जातात. इथे बघा 12 हायड्रोजन दाखवले जातात, 6 ऑक्सिजन दाखवले. ठीक आहे. आणि या प्रोसेसमध्ये काही प्रमाणात रिॲक्शन मध्ये वॉटर तयार होतं, याला मेटाबॉलिक वॉटर म्हणतात. आणि जवळजवळ 12 सल्फर हे फ्री होतात. 12 सल्फर जे असतात ते सॉइल मध्ये फिक्स होतात, फ्री होतात. कळतंय? म्हणजे हे बॅक्टेरिया जे आहेत, या बॅक्टेरियाने काय यूज केलं बघा, एक मिनिट लक्ष द्या. या बॅक्टेरियाने काय यूज केलं? या बॅक्टेरियाने यूज केला सल्फर, H2S, हायड्रोजन सल्फर. मग कार्नोलियस वॅनिल जे होते, सी वॅनिल जे होते, यांनी ऑब्झर्व केलं की बॅक्टेरिया पण ऑटोट्रॉफिक आहेत काही, आणि हे बॅक्टेरिया जे असतात हे केमिकल कंपाऊंड पासून एनर्जी मिळवतात. म्हणजे हे आहेत केमोसिंथेटिक, म्हणजे केमो ऑटोट्रॉफिक बॅक्टेरिया. केमो ऑटोट्रॉफिक बॅक्टेरियापैकी जे पर्पल सल्फर बॅक्टेरिया किंवा ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, हे काय करतायत? हे सल्फर जे आहे, H2S जो आहे, त्या H2S मधनं हायड्रोजनचा वापर करतायत आणि हायड्रोजनचा ज्यावेळेस ते वापर करतायत सल्फरला फ्री करतायत. बरोबर? बघा इकडे काय केलं त्यांनी, सल्फरला फ्री केलं आणि हा जो हायड्रोजन आहे या हायड्रोजनचा वापर करून ते ग्लुकोज बनवतात. जर असं असेल तर प्लांट काय वापरत असतील? बरोबर, याचं कंपॅरिझन त्यांनी प्लांट बरोबर केलं. तर त्यांनी सांगितलं की जर बॅक्टेरिया H2S वापरत असतील तर प्लांट H2O वापरत असतील. बरोबर का नाही? जर बॅक्टेरिया काय H2S वापरत असतील तर प्लांट काय वापरत असतील? H2O वापरत असतील. लक्षात घ्या. का बरं H2O? केमोसिंथेसिस प्लास्टिडचा काय संबंध आला इथे? केमोसिंथेसिस म्हणजे बघा, जसं फोटोसिंथेटिक प्लांटला काय म्हणतो आपण? फोटोसिंथेटिक. प्लांट कोण असतात? फोटोसिंथेटिक असतात. फोटो म्हणजे सनलाईटचा वापर करतात प्लांट एनर्जी सोर्स म्हणून, आणि स्वतःचं फूड स्वतः बनवतात. जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात त्यांना सिंथेटिक म्हणलं, ज्यांना म्हटलं ऑटोट्रॉफिक. स्वतःचं फूड स्वतः बनवणारे ऑटोट्रॉफिक. तसे हे बॅक्टेरिया, पर्पल बॅक्टेरिया किंवा ग्रीन बॅक्टेरिया सुद्धा ऑटोट्रॉफिक आहेत. स्वतःचं फूड स्वतः बनवतात आणि हे बॅक्टेरिया जे आहेत हे केमिकल कंपाऊंड पासून एनर्जी मिळवतात. केमिकल कंपाऊंड कोणता आहे? H2S, हायड्रोजन सल्फाइड. हायड्रोजन सल्फाइड पासून यांनी एनर्जी मिळवली म्हणून यांचं नाव आहे केमो ऑटोट्रॉफिक, म्हणजेच केमोसिंथेटिक. प्लांट एनर्जी कोणापासून मिळवतात? सनलाईट पासून मिळवतात, म्हणून प्लांटला म्हणतो आपण फोटोसिंथेटिक. सर बोला. सर पर्पल ग्रीन बॅक्टेरियाला काय नाव आहेत का त्यांना असंच बोलतात? नाही, असंच बोलतात. याला पर्पल सल्फर बॅक्टेरिया बोलतात एक, दुसरा आहे ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. यांचे काही एक्झाम्पल्स आहेत का? आहेत ना याचे एक्झाम. क्रोमॅटिकम हे एक नाव आहे, क्लोरोबियम हे एक नाव आहे. अशी नावं असतात त्यांना, आणि जनरल नाव आहे त्याचं. काय पर्पल कलरचे दिसतात थोडे म्हणून त्यांना पर्पल सल्फर बॅक्टेरिया, काही ग्रीन कलरचे दिसतात त्यांना ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. पण हे बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस नाही करत आहेत, हे केमोसिंथेसिस करतात. केमोसिंथेसिस करतात म्हणजे केमिकल कंपाऊंड पासून एनर्जी मिळवतात. केमिकल कंपाऊंड पासून एनर्जी, बरोबर. मग आता जर हे केमिकल कंपाऊंड पासून एनर्जी मिळवत आहेत आणि यांचा केमिकल कंपाऊंड H2S असेल तर प्लांट जे असतील, प्लांट तर फोटोसिंथेटिक आहेत, त्यांना पण हायड्रोजन लागतच असेल. बरे, आपली रिॲक्शन माहिती आहे तुम्हाला, C6H12O6 कसं म्हणतात? म्हणून 6CO2 + 12H2O, बरोबर ना? रिॲक्शन प्लांट मध्ये काय असते? रिॲक्शन 6CO2 + 12H2O प्लांट मध्ये, बरोबर. 6CO2 + 12H2O यापासून काय बनतो? C6H12O6, बरोबर. C6H12O6 प्लस काय? 6H2O प्लस काय रिलीज होणार आहे? ऑक्सिजन.
प्लांट काय रिलीज करतात? 6 ऑक्सिजन हे रिलीज करतात. ही झाली रिॲक्शन. बरोबर. जे कार्नेलियस वॉर्निल यांनी एक हायपोथेसिस मांडलं की जर बॅक्टेरिया H2S वापरत असतील तर प्लांट काय वापरत असतील? काय वापरत असतील? H2. आणि बॅक्टेरिया H2S चा वापर करून H2S मधनं हायड्रोजन घेतात. या हायड्रोजनचा वापर करून त्यांनी कार्बनचं कन्व्हर्जन त्याच्यामध्ये केलं, ग्लुकोज मध्ये केलं. तसं प्लांट जे असतात ते H2O मधनं हायड्रोजन घेतात आणि या H2O मधल्या हायड्रोजनचा वापर करून त्यांनी काय केलं? कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याचं कन्व्हर्जन C6H12O6 मध्ये केलं, जे ग्लुकोज मध्ये केलं. आणि या प्रोसेस मध्ये त्यांनी या वॉटरच्या मॉलिक्यूल पासून काय रिलीज केला? ऑक्सिजन रिलीज केलं. कळते का बघा? हॅलो, येस सर. कळते का? येस. फक्त कंपॅरिझन केलं त्यांनी. आता पाहू, पहिलं मी नाव सांगितलं तुम्हाला, कोणत्या सायंटिस्टचा एक्सपेरिमेंट बघतो आपण? कॉर्नेलियस वॉर्निल, सी वॉर्निल. लिहून घेतलं असेल तुम्ही. पर्पल सल्फर बॅक्टेरिया, ग्रीन सल्फर बॅक्टेरियांचा स्टडी केला. हे बॅक्टेरिया H2S चा वापर करतात, सल्फरला फ्री करतात. तसं प्लांट जे असतील ते H2O चा वापर करतील, ऑक्सिजनला फ्री करतील. ठीक आहे, पुढे बघूयात आपण. नेक्स्ट सायंटिस्ट आहे, त्यांचं नाव आहे रुबेन. रुबेन जे होते यांनी 1941 मध्ये एक एक्सपेरिमेंट केला. या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी ऑक्सिजनचा आयसोटोप वापरला. ऑक्सिजनचे आयसोटोप कोणते? एक नॉर्मल ऑक्सिजन कोणता असतो माहिती का तुम्हाला? O16 असतो ना. हॅलो, येस सर. त्याचा आयसोटोप दुसरा आहे O18. कोणता आयसोटोप त्याचा? O18. ठीक आहे. नॉर्मल ऑक्सिजन आपण काय लिहितो? O16. हा आहे आयसोटोप. याला म्हणतात हेवी आयसोटोप ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. या हेवी आयसोटोपचा वापर करून त्यांनी बनवलं हेवी वॉटर. हेवी वॉटर, हेवी वॉटर काय असतं माहिती? या हेवी वॉटर मध्ये H2 नॉर्मल असेल आणि O जो असेल तो O18 वाला असेल. कळालं? असं वॉटर तयार. हॅलो, कळतंय का तुम्हाला? रुबेन यांनी 1941 मध्ये नॉर्मल ऑक्सिजनचं जे पाणी आहे त्याच्याऐवजी त्यांनी बनवलं असं पाणी की ज्याच्यामध्ये O18 आहे. नॉर्मल वॉटर मध्ये काय असतं? आपल्या H2O लिहितो आपण. O म्हणजे काय असतो? 16 असतो. O16 असतो. इथे काय हेवी वॉटर मध्ये O कसा आहे? 18 आहे. याचा वापर केला आणि या पाण्यामध्ये त्यांनी हेवी वॉटर घेतलं. लक्ष द्या इकडे, हेवी वॉटर घेतलं. हे आहे हेवी वॉटर सपोज. या पाण्यामध्ये त्यांनी एक अल्गी टाकली. अल्गीचं नाव आहे क्लोरेल्ला. कोणती अल्गी आहे? कोणती अल्गी आहे? क्लोरेल्ला. ही अल्गी टाकली. ठीक आहे. आणि या अल्गीला टाकल्यानंतर या पूर्ण हे जे इथे पहा, इथे याच्यामध्ये वॉटर आहे. कोणतं वॉटर आहे? हेवी वॉटर आहे. H2O18 वाला आहे याच्यामध्ये. या वॉटर मध्ये क्लोरेल्ला टाकली आणि याला ठेवलं इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. सनलाइट मध्ये ठेवलं. सनलाइट यावर पडेल, क्लोरेल्ला सनलाइटचा वापर करतील. बरोबर. आणि क्लोरेल्लाने सनलाइटचा वापर केल्यानंतर क्लोरेल्ला बनवेल ऑक्सिजन. कळालं? काय बनवेल? फोटोसिंथेसिस मध्ये काय रिलीज होतं? काय रिलीज होत आहे? O2. O2 रिलीज होतो. आता हा जो O2 आहे हा पाण्यापासूनच रिलीज होतो हे प्रूव्ह केलं कोणी? रुबेन यांनी. कळतंय? पहिले लोकांना वाटायचं की O2 जो आहे, प्लांट जो ऑक्सिजन सोडतात तो ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड पासून येत असेल, पण हे खोटं आहे. ऑक्सिजन हा कार्बन डायऑक्साईड पासून येत नाही. तो ऑक्सिजन प्लांट रिलीज करतात वॉटर पासून. हे प्रूव्ह करण्यासाठी रुबेन यांनी 1941 मध्ये
18 च हेवी वॉटर बनवलं, H2O18 बनवला, यामध्ये क्लोरेलाला टाकलं, ठीक आहे, आणि याला इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट ठेवलं. त्यानंतर जो ऑक्सिजन बाहेर पडला ना, त्या ऑक्सिजनला कलेक्ट केलं त्यांनी आणि ऑब्झर्व केलं की ऑक्सिजन कोणता आहे, तर कळालं की हा ऑक्सिजन O18 आहे. ठीक आहे, यावरून हे प्रूव्ह झालं की हा ऑक्सिजन या हेवी वॉटर मधनच आलेला असणार आहे. बरोबर, कारण जो कार्बन डायऑक्साईड आहे आपल्या आजूबाजूला, जो कार्बन डायऑक्साईड असतो त्यामध्ये O16 आहे नॉर्मली. म्हणजे जर कार्बन डायऑक्साईड पासून ऑक्सिजन जर तयार झाला असता तर हा ऑक्सिजन जो या प्लांट सोडतात तो O16 वाला असला असता. कळते का? कारण नॉर्मल कार्बन डायऑक्साईड मध्ये काय असतं, O16 असतो, आणि नॉर्मल वॉटर मध्ये पण काय असतो, O16 असतो. म्हणून तर इथे नॉर्मल वॉटर नाही वापरलं, इथे कोणतं वॉटर वापरलं रे? कळते? हेवी वॉटर. नॉर्मल वॉटर वापरलं असतं इथे तर मग तो ऑक्सिजन आला कुठून हेच कळालं नसतं ना, कारण पाण्यामध्ये पण कार्बन डायऑक्साईड असतो. कळालं? मग तो जो प्लांट ऑक्सिजन रिलीज करतायत तो वॉटर पासून आला की तो ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड पासून आला, हे समजण्यासाठी त्यांनी काय केलं, हेवी वॉटर वापर. कळते काय? कोणी? रुबेन. आणि रुबेनच्या या एक्सपेरिमेंट वर काय प्रूव्ह झालं? Water comes from Yes. Oxygen is evolved during photosynthesis from काय? वॉटर. बरोबर, पाण्यापासून ऑक्सिजन इव्हॉल्व होतो, पाण्यापासून ऑक्सिजन इव्हॉल्व होतो म्हणजे रिलीज होतो. सर एकदा परत सांगा ना. रुबेन यांनी 1941 मध्ये एक एक्सपेरिमेंट केला, आणि हा एक्सपेरिमेंट कशासाठी केला गेला की ऑक्सिजनचा सोर्स काय, प्लांट जो ऑक्सिजन सोडतात तो ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड पासून सोडतात की वॉटर पासून सोडतात, हे कन्फर्म करण्यासाठी रुबेन यांनी 1941 मध्ये एक एक्सपेरिमेंट केला. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला जो कार्बन डायऑक्साईड आहे त्यामध्ये ऑक्सिजन O16 चा आहे, आणि जो आपण पाणी पितो त्यामध्ये पण ऑक्सिजन काय, O16 चा. मग जर त्यांनी हा जो एक्सपेरिमेंट केला, या एक्सपेरिमेंट मध्ये नॉर्मल वॉटर वापरलं असतं तर ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड पासून येतो कारण तो O16 असणार, आणि वॉटर पासून जरी आला तरी तो काय असला असता, O16 असला असता. तो कशापासून येते समजलं नसतं. त्यासाठी त्यांनी काय केलं, नॉर्मल वॉटर वापरण्याच्या ऐवजी त्यांनी वापरलं हेवी वॉटर. हेवी वॉटर म्हणजे ज्यामध्ये नॉर्मल हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन जो आहे तो आहे 18 O18 आहे. अशा वॉटरला हेवी वॉटर म्हणतात. O18 हा आयसोटोप आहे ऑक्सिजनचा. ठीक आहे, वॉटर मध्ये क्लोरेलाला टाकलं. क्लोरेला ही एक अल्गी आहे, बरोबर, आणि याला इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट ठेवू. सनलाइट मध्ये क्लोरेला फोटोसिंथेसिस करेल आणि फोटोसिंथेसिस करताना ऑक्सिजन इव्हॉल्व करेल. मग त्यांनी चेक केलं नंतर की हा ऑक्सिजन जो बाहेर पडतोय या क्लोरेलाच्या बॉडीतनं, जो ऑक्सिजन बाहेर पडतो याला कलेक्ट केलं आणि त्याचं नेचर चेक केलं. तो O16 आहे की तो O18 आहे, O16 आहे की तो काय आहे, O18 आहे, हे चेक केलं. आणि हे चेक केल्यावर कन्फर्म झालं की हा आहे काय, O18. आणि O18 फक्त कुठे होता, हेवी वॉटर मध्ये होता. याचा अर्थ असा की ऑक्सिजन जो आहे तो त्याचा सोर्स जो आहे तो वॉटर आहे. कळाले का? येस सर. समजले? आता पुढचा एक्सपेरिमेंट बघू. पुढचा जो एक्सपेरिमेंट आहे तो आहे रॉबर्ट हेल यांचा. रॉबर्ट हेल. रॉबर्ट हेल यांनी 1937 मध्ये क्लोरोप्लास्टला आयसोलेट. कोणाला आयसोलेट? क्लोरोप्लास्ट.
क्लोरोप्लास्टला कशातून आयसोलेट करतो आपण? लीव्स मध्ये. लीफ मध्ये काय असतात? क्लोरोप्लास्ट असतात. त्यांनी लीफला क्रश केलं, त्या क्रश केल्यानंतर त्या लीफ मधल्या क्लोरोप्लास्टला सेपरेट केलं. ठीक आहे. आणि हे जे क्लोरोप्लास्ट आहे त्या क्लोरोप्लास्टला त्यांनी वॉटरमध्ये घेतलं. आपण इथे कलर दाखवू. हे क्लोरोप्लास्ट त्यांनी सेपरेट केले, दिसतात का? हे आहेत क्लोरोप्लास्ट. या क्लोरोप्लास्टला त्यांनी घेतलं वॉटरमध्ये. आणि या वॉटरमध्ये त्यांनी टाकलं आयनचे कंपाऊंड, आयनचे काही मोलेक्युल्स टाकले. त्यांना म्हणतो आपण फेरिक कंपाऊंड्स. आयनचे काही कंपाऊंड टाकले, त्यांना काय म्हटलं? फेरिक कंपाऊंड्स. वॉटरमध्ये काय घेतले? हे आहे क्लोरोप्लास्ट, जे सेपरेट केलेले क्लोरोप्लास्ट आहेत प्लांटच्या लीफ पासून. वॉटर घेतलं, त्यामध्ये फेरिक कंपाऊंड टाकलं. ठीक आहे. आता या एक्सपेरिमेंटल सेटअपला त्यांनी ठेवला इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. ठेवला इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. ठीक आहे. सनलाइट यावर पडेल, कशावर? क्लोरोप्लास्टवर. क्लोरोप्लास्टवर सनलाइट पडल्यानंतर क्लोरोप्लास्ट जे असतील ते करतील फोटोसिंथेसिस. ठीक आहे. आणि त्यांनी ऑब्झर्व केलं की ज्यावेळेस या क्लोरोप्लास्टला सनलाइट मध्ये ठेवलं, त्यामध्ये वॉटर पण होतं, त्यामध्ये फेरिक कंपाऊंड होते. फेरिक म्हणजे हे आयनचे कंपाऊंड आहे, फेरिक कंपाऊंड आहे. या फेरिक कंपाऊंडला इथे ठेवलं त्यांनी सनलाइट मध्ये. त्यांनी ऑब्झर्व केलं की फेरिक जे आहे त्याचं झालं रिडक्शन. काय झालं? रिडक्शन. आणि याचं रिडक्शन झालं आणि फेरस पण. फेरिक कंपाऊंड जे आहे त्यांचं रिडक्शन झालं आणि इथे त्यांनी ऑब्झर्व केलं की हे जे पाणी आहे त्या पाण्याचा कलर चेंज झाला. कलर चेंज, रिडक्शन झालं. याचं मिनिंग काय ऐकून घ्या. पुन्हा एकदा एक्सपेरिमेंट सांगतोय. रॉबर्ट हेल यांनी 1937 लीफ मधनं क्लोरोप्लास्टला सेपरेट केले. क्लोरोप्लास्टला त्यांनी पाण्यामध्ये टाकले. ठीक आहे. पाणी आहे, वॉटरमध्ये टाकले. आणि या वॉटरमध्ये त्यांनी काही आयनचे कंपाऊंड टाकले, फेरिक कंपाऊंड टाकले, ज्याचं रिडक्शन होऊ शकतं. रिडक्शन म्हणजे काय रे? फेरिक कंपाऊंड जे असतील ते घेतील काय? हायड्रोजन. हायड्रोजन घेतील किंवा ते इलेक्ट्रॉन घेतील आणि याला काय म्हणतो? त्यांचं काय होणार आहे? रिडक्शन. हे रिडक्शन होण्यासाठी एक तर इलेक्ट्रॉन मिळणं गरजेचं आहे किंवा काय? हायड्रोजन मिळणं गरजेचं आहे. मग इथे काय होतं बघ, क्लोरोप्लास्टला वॉटरमध्ये टाकले, सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये ठेवलं. इथे हे सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये ठेवलं. सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये ठेवल्यानंतर क्लोरोप्लास्ट करतील फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये आपण काय म्हटलंय? वॉटरचं होणार आहे ब्रेकडाऊन. वॉटर म्हणजे कोण रे? H2O. H2O चं ब्रेकडाऊन. H2O चं ब्रेकडाऊन होणार आहे, कळलं? आणि H2O चं ब्रेकडाऊन ज्यावेळेस होणार आहे याला म्हणतो आपण फोटोलायसिस ऑफ वॉटर. काय म्हणतो? फोटोलायसिस ऑफ वॉटर. आणि आताच आपण डिस्कशन केलं की वॉटरच्या ब्रेकडाऊनने काय रिलीज होणार आहे? ऑक्सिजन. वॉटरच्या ब्रेकडाऊनने ऑक्सिजन रिलीज होतो आणि राहिलेला जो हायड्रोजन आहे, हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन इथे फेरिक कंपाऊंडला रिड्यूस करतो. हे लक्षात. फेरिक कंपाऊंडचं काय करतो? रिडक्शन. आणि त्यामुळे काय दिसलं तुम्हाला? रिडक्शन झाल्यामुळे काय दिसलं? या वॉटरचा कलर चेंज झाला. ओके. वॉटरचा कलर चेंज का झाला? कारण हे जे फेरिक कंपाऊंड आहे त्यांचं रिडक्शन. फेरिक कंपाऊंडचं रिडक्शन का झालं? कारण वॉटरचं ब्रेकडाऊन. वॉटरचं ब्रेकडाऊन झालं असेल आणि इथनं बबल बाहेर पडले. कशाचे बबल रे? ऑक्सिजनचे. ऑक्सिजनचं बबल बाहेर पडले.
O2 बाहेर पडले, ऑक्सिजनचे बबल बाहेर पडले आणि ऑक्सिजनचे जे बबल आहेत हे बबल ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस जो हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनने या फेरिक कंपाऊंडचं रिडक्शन केलं, कळालं, आणि या पाण्याचा कलर चेंज झाला. आता जो पाण्याचा कलर चेंज झाला यावरून काय कळालं की फोटोलिसिस ऑफ वॉटर झालेलं आहे आणि काय फेरिक कंपाऊंडचं रिडक्शन. याचा मिनिंग असं आहे की ज्यावेळेस वॉटरचं ब्रेकडाऊन होतं त्यावेळेस हायड्रोजन सुद्धा त्यातनं रिलीज होतो. हा हायड्रोजन जो आहे तो कशासाठी वापरला जातो, कोणत्या प्रोसेससाठी वापरला जातो, रिडक्शनसाठी. कोणाच्या रिडक्शनसाठी वापरला जातो तुम्हाला माहिती आहे, आपला काय फॉर्म्युला C6H12O6 ग्लुकोज आहे. ग्लुकोज बनला कशापासून 6CO2 प्लस काय 12H2O आणि याचं काय झालं, यापासून बनला ग्लुकोज. म्हणजे हा जो कार्बन डायऑक्साइड आहे यातला जो कार्बन आहे या कार्बनला हायड्रोजन दिला गेला आणि ग्लुकोज बनला. आणि तुम्हाला हे कळालं का की हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन पाण्यामधनं आलेला आहे आणि ऑक्सिजन जो रिलीज झाला O2 हे सुद्धा पाण्यातून आलेलं आहे. कळतंय? म्हणजे रॉबर्ट हिलच्या एक्सपेरिमेंट वरनं काय कळलं, रॉबर्ट हिलच्या एक्सपेरिमेंट वरनं हे समजलं की सोर्स ऑफ ऑक्सिजन काय, सोर्स ऑफ ऑक्सिजन इज वॉटर, हे सुद्धा पुन्हा एकदा कळालं. आणि हायड्रोजन सुद्धा कुठनं येतो, कुठनं, वॉटर, कळालं. आणि या ऑब्झर्वेशन वरनं आपल्याला डायरेक्टली समजलं की H2 कम फ्रॉम वॉटर ऍज अ रिझल्ट ऑफ द फोटोलिसिस अँड द ऑक्सिजन इज. कळतंय का तुम्हाला? हॅलो सर हा बोला. सर ऍक्च्युली ते पहिले जे त्यांनी सोल्युशन घेतलं होतं त्याचा ग्रीन कलर होता, मग नंतर कोणता झालेला कलर आवाज चेंज? नाही येते मला तुझा, मोठ्याने बोल जरा. सर ऍक्च्युली जे पहिले सोल्युशन त्यांनी घेतलं होतं ना क्लोरोप्लास्टचं, तर मग हा, नंतर कलर चेंज कोणत्या फॉर्म मध्ये झाला? कलर चेंज कसा होतो तुला माहिती का, गंज लागतो लोखंडाला. हा, येस सर. लोखंडाला गंज लागतो, तुझ्या लोखंडाला ज्यावेळेस गंज लागतो त्यावेळेस त्याचा कलर वेगळा लागतो की नाही आपल्या हाताला. कशामुळे, कारण आयनचं ऑक्सिडेशन झालेलं असतं. गंज होतो म्हणजे काय, आयनचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं, तसं कलर चेंज होतो. तसंच हे जे फेरिक कंपाऊंड आहे यांचं ज्यावेळेस रिडक्शन होतं त्यावेळेस तिथे कलर थोडासा ब्लॅकिश दिसतो सोल्युशनचा, म्हणजे वॉटरचा कलर चेंज होतो. कशामुळे, कारण हे आयर्न, कळालं, याचं ज्यावेळेस रिडक्शन होतं ना त्यावेळेस थोडासा कलर चेंज इथे दिसतो. आणि तो कलर चेंजेस काय कशाचं इंडिकेशन आहे की फेरिक कंपाऊंडचं काय झालंय रिडक्शन. इथे कलर कोणताही टाकलेला नाही. कळतंय का तुला? हॅलो हॅलो येस सर. हा एक्सपेरिमेंट एकदम सिंपल एक्सपेरिमेंट होता. या सिंपल एक्सपेरिमेंट वरनं काय केलं त्यांनी, रॉबर्ट हिलने काय केलं, तर क्लोरोप्लास्टला सेपरेट केलं. रे पाण्यात घेतलं, क्लोरोप्लास्ट घेतले असे क्लोरोप्लास्ट, ठीक आहे, याला पाण्यात टाकलं, ते वॉटर घेतलं, त्याच्यामध्ये काय टाकून दिलं, आयनचे फ्लेक्स असतात, असे लोखंडाचे कण असतात, त्यांना टाकून दिलं त्याच्यात. हा, हे फेरिक, ठीक आहे. आणि काय केलं, याला फक्त सनलाइट मध्ये ठेवलं. सनलाइट मध्ये ठेवल्यानंतर काय केलं क्लोरोप्लास्टने, हे क्लोरोप्लास्टने पाण्याचं ब्रेकडाऊन केलं, वॉटरचं ब्रेकडाऊन केलं आणि हायड्रोजन इथे रिलीज झाले. जे हायड्रोजन रिलीज झाले त्याने फेरिक जो असेल त्याचं काय केलं, रिडक्शन केलं आणि हायड्रोजन निघून गेले. मग काय राहिलं, ऑक्सिजन जो असेल तो बाहेर पडला इन द फॉर्म ऑफ द बबल्स. यावरून काय कळलं की फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजनचा सोर्स सुद्धा कोण आहे, वॉटर, आणि हायड्रोजनचा सोर्स सुद्धा कोण आहे, वॉटर. झालं. हा रॉबर्ट हिलचा एक्सपेरिमेंट. कळालं? हो आणि सर, म्हणजे जे फेरिक आहे ते डिझॉल्व्ह होतंय ना त्याच्यात? हा, ते डिझॉल्व्ह होतं त्याच्यात.
पण त्याचं रिडक्शन होऊ शकतं, बरोबर ना, रिडक्शन होऊ शकतं. आणि मग कामेनने पण प्रूव्ह केलं, रुबेन आणि कामेनने. रुबेनचा एक्सपेरिमेंट सांगितलं ना 1941 वाला. काय वापरला त्यांनी? हेवी वॉटर. त्यांनी हेवी वॉटर वापरलं होतं. हेवी वॉटर म्हणजे काय? H2O18. हेवी वॉटर मध्ये त्यांनी काय घेतलं? क्लोरेलाला टाकलं युनिसेल्युलर अल्गीला, आणि जो वॉटरचे जे ऑक्सिजनचे बबल बाहेर पडतात ते फक्त चेक केले. हे ऑक्सिजनचे बबल कोणते आहेत, O18 आहे का O16 आहे, बस एवढंच चेक केलं. यावरून काय प्रूव्ह झालं की ऑक्सिजन जो आहे तो वॉटर, त्याचा सोर्स जो आहे तो वॉटर आहे. कळालं? मग हिल्सच्या रिॲक्शनचे फाइंडिंग्स काय? हिल्स रिॲक्शनचे फाइंडिंग्स काय? पहिला फाइंडिंग आहे ऑक्सिजन इज रिलीज फ्रॉम वॉटर. दुसरं फाइंडिंग काय आहे? हायड्रोजन सुद्धा कशापासून निघतात? वॉटर पासून. कळलं? आणि हायड्रोजनचा सोर्स काय आहे? वॉटर आहे. ठीक आहे. आणि हायड्रोजन जो आहे तो काय देणार आहे? लक्षात घ्या, H हायड्रोजन बनतो कसा रे? 2H प्लस प्लस काय? इलेक्ट्रॉन मायनस. 2 इलेक्ट्रॉन मायनस, बरोबर. हायड्रोजन कसा बनणार आहे रे? H प्लस प्लस काय? इलेक्ट्रॉन मायनस. जर या हायड्रोजन मधनं इलेक्ट्रॉन काढून टाकले तर राहिलं काय रे? काय राहतं? 2H. H प्लस, बरोबर ना. 2H प्लस राहते इलेक्ट्रॉन काढून टाकले. म्हणजे हा जो वॉटर मधला हायड्रोजन आहे काय डोनेट करू शकतो सांगा? काय डोनेट करू शकतो? इलेक्ट्रॉन मायनस. बरोबर. म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहे ते सुद्धा, त्याचा सोर्स सुद्धा कोण आहे? हायड्रोजन आहे. हायड्रोजनचा सोर्स कोण आहे? वॉटर. कळालं का? ऑक्सिजनचा पण सोर्स कोण आहे? वॉटर. हे कोणावरून कळालं? हे कळालं रॉबर्ट हिलच्या एक्सपेरिमेंट वरनं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट होते डॉक्टर अर्नन, अर्नॉन. ठीक आहे, असं म्हटलं तरी चालेल. हे जे डॉक्टर अर्नॉन होते ना, यांनी सांगितलं लाईट एनर्जी जी आहे, लाईट एनर्जी म्हणजे सनलाइट मध्ये असलेली एनर्जी, या एनर्जीचं कन्व्हर्जन केलं जातं केमिकल एनर्जी. आता केमिकल एनर्जी काय आहे? केमिकल एनर्जी आहे एटीपी. काय आहे? एटीपी. डॉक्टर अर्नॉन यांनी सांगितलं की लाईट एनर्जी म्हणजे सनलाइट मध्ये असलेली जी एनर्जी असते, त्या सनलाइट मधल्या एनर्जीला म्हणतो आपण फोटॉन. काय म्हणतो? फोटॉन ऑफ लाईट. त्यामध्ये असलेली एनर्जी, या एनर्जीचं प्लांट काय करतात? केमिकल एनर्जी मध्ये म्हणजे एटीपी मध्ये कन्व्हर्जन करतात. आणि एटीपी बरोबर ते आणखी एक मोलेक्युल बनवतात, ते आहे NADPH. काय बनवतात? NADPH. एटीपी आणि NADPH बनतं कशापासून? सनलाइट मध्ये जी एनर्जी आहे त्या एनर्जीचा वापर करून सनलाइट मधली एनर्जी केमिकल मध्ये कन्वर्ट केली जाते. केमिकल कोणता? एटीपी आणि दुसरा कोण? NADPH. हे सांगितलं डॉक्टर अर्नोने. ठीक आहे. आता एटीपीचा लॉंग फॉर्म काय? एटीपी आहे ऍडेनोसाइन ट्राय फॉस्फेट, लिहून घ्या. आणि NADPH चं काय? निकोटिनॅमाइड ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. निकोटिनॅमाइड ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. NADP चं लॉंग फॉर्म लिहून घ्या दोन्ही. एटीपी आहे ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट. एकच मिनिट बाकी आहे. निकोटिनामाइड ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट हे NADPH चं नाव. ठीक आहे. हे दोघेही नाव आहेत. These are the long forms.
आणि ऑर्नॉन यांनी सांगितलं की एटीपी आणि एनएडीपीएस तयार